नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण फक्त 2 मिनिटात प्रत्येकाला आवडेल अशी स्नॅक रेसिपी बघणार आहोत. खूपच कमी साहित्य आणि एकदम झटपट होऊन जाईल. चला तर मग ती कशी बनवायची आहे ते बघूया. तर आज आपण बनवणार आहोत पोटॅटो स्नॅक. तर सगळ्यात पहिल्यांदा मी 2 बटाटे उकडलेले घेतलेले आहेत, स्मॅश केलेले आहेत. त्यानंतर त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे, चवीपुरतं मीठ आहे, चिली फ्लेक्स टाकलेले आहेत थोडेसे. त्यानंतर मी ॲरोगॅनो टाकलेलं आहे याच्यात. त्यानंतर कसुरी मेथी टाकलेली आहे, याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता. आणि हे छानसं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून याचा छानसा गोळा तयार होईल. तर पाण्याचा वगैरे वापर न करता याचा छानसा गोळा मळून झालेला आहे. त्यानंतर आपण याचे छोटे छोटे असे बॉल्स किंवा तुम्हाला हवा असलेला कोणताही आकार तुम्ही याला देऊ शकता. तर अशा पद्धतीने मी हे बॉल्स तयार केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर मी याचे गोल असे बॉल केलेले आहेत. तर तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईत तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण याला डीप फ्राय करायचं आहे. तर अशा पद्धतीनं एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मस्त असे तळायचे, जेणेकरून एकदम कुरकुरीत वगैरे लागतील. तर अशाच पद्धतीने आपले सर्व तयार झालेले बॉल्स आपण हे तळून घ्यायचे. बारीक गॅसवर तळले तर उत्तमच, जेणेकरून ते छान असं त्याला क्रिस्प आणि क्रंचीपणा येईल. तर अशाच पद्धतीने आपण मस्त असे तळून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण आता याला साईडला काढून ठेवूया. तर आता पावसाळा चालू होईल, तर मस्त अशी रेसिपी आहे, एकदम झटपट होऊन जाईल. स्नॅक रेसिपी आहे, गरम गरम खायला खूपच टेस्टी लागतात. तर हे तुम्ही टॅमॅटो सॉससोबत खाऊ शकता. मस्त असा टी टाईम स्नॅक आहे. चला, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तुम्ही ट्राय करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.